Okay, let us move to the second part of light. लाईट मध्ये आपण आतापर्यंत डिस्कस केलं लाईट म्हणजे काय, इट्स फॉर्म ऑफ एनर्जी. त्यानंतर आपण पाहिलं लाईटचे काही मेन फेनॉमिना, जसं लाईट प्रोपगेट्स इन स्ट्रेट लाईन पाथ. ओके नाही, जोपर्यंत लाईट एकाच मीडियम मध्ये आहे तोपर्यंत ती एकाच लाईनला फॉलो करते, स्ट्रेट लाईनला. मीडियम चेंज झालं की तर ते मीडियम कसं आहे, व्हॉट इज द नेचर ऑफ मीडियम डिसाइड्स द प्रोपगेशन ऑफ लाईट रे. म्हणजे जर ट्रान्सपरंट मीडियम असेल तर लाईट आपल्या पाथला बेंड करून दुसऱ्या स्ट्रेट लाईन मध्ये निघून जाईल. आपण फर्स्ट व्हिडिओमध्ये ते पाहिलं. सेकंड मध्ये आपण असा विचार करू की जर लाईट आता ओपेक ऑब्जेक्ट आहे किंवा ऑब्जेक्ट ऍक्च्युली ट्रान्सपरंट आहे पण आपण त्याला ओपेक करणार आणि मग लाईटचं रिफ्लेक्शन स्टडी करणार. लास्ट टाइम आपण पाहिलं की लाईटचं जे रिफ्लेक्शन आहे हे रेग्युलर सरफेसवर रेग्युलर मेथडने होतं, जिथे अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन सेम असतात. पण जर सरफेस इरेग्युलर असेल, ठीक आहे, तर बनणारं रिफ्लेक्शन हे डिफ्युज्ड आहे. आय आणि आरच्या व्हॅल्यूज डिफरंट आणि नॉट इक्वल येतील. तर आपण आता स्टडी करणार आहोत रेग्युलर रिफ्लेक्शन. तर रेग्युलर रिफ्लेक्शन स्टडी करत असताना आता आपला आजचा पूर्ण जो फोकस असणार आहे तो रिफ्लेक्शनवर असणार आहे. हा एकच फेनॉमिना आपण खूप डिटेलमध्ये समजून घेऊ. तर रिफ्लेक्शन वेगवेगळ्या टाईपच्या सरफेसेसवर होतं. फर्स्ट टाइप दॅट वी आर गोइंग टू स्टडी तो पार्ट आहे प्लेन मिरर्स. ओके, आता रिफ्लेक्शन करण्याचं काम असतं मिरर्स मध्ये. मिरर आपण दोन टाईपचे स्टडी करतो. आयदर इट इज अ प्लेन मिरर ॲट इट्स नेम सजेस्ट, याचं नाव सांगते प्लेन मिरर म्हणजे एक असा सरफेस जो प्लेन आहे किंवा तो एक फ्लॅट सरफेस आहे. प्लेन मिरर्स म्हणजे याच्यामध्ये जे सरफेसेस असतात, सरफेसेस आर फ्लॅट. ठीक आहे. आता कोणताही मिरर कसा बनवला जातो? मिरर बनवण्यासाठी आपण ग्लास यूज करतो. पण तो जो ग्लास आहे तो ॲज इट इज आणून जर आपल्या घरी मिरर म्हणून आपण वापरायचा ठरवला तर तो मिरर म्हणून नाही काम करत. आपण जो मार्केटमधून मिरर आणतो, चला आपण काही मिरर्स पाहू. एक गंमत आहे, मी तुम्हाला दाखवेल. पण एक काम इथं पाहू. या दिलेल्या फिगरमध्ये इथे तुम्हाला एक प्लेन मिरर दिसतो. या प्लेन मिरर मध्ये लेट्स से हे तुम्ही आहात, यू, आणि ही तुमची इमेज आहे. आपण जेव्हा आरशाला स्वतःला पाहतो, मिरर मध्ये पाहतो, त्यावेळेस आपण स्वतःला या पद्धतीने दिसतो. या पहिल्या इमेज मध्ये तुम्ही पाहू शकता की तुमचा जो इकडे राईट हँड आहे तोच इकडे दिसत आहे, पण तो आता लेफ्ट हँड दिसत आहे. ओके, याचा अर्थ जो राईट हँड होता तो लेफ्ट आहे. ऑब्विसली जो पलीकडे लेफ्ट हँड आहे तो इकडे पलीकडे जाऊन राईट हँड दिसेल. म्हणजे हाईट जेवढी आहे इमेजची तेवढीच आहे. ठीक आहे, जेवढी साईज आहे तेवढीच आहे. सगळं आयडेंटिकल आहे. म्हणून बघा इथे तुम्हाला म्हणलंय इफ दिस इज यू देन इज इट युअर ट्विन. सो ऍक्च्युली दिस इज नॉट अ ट्विन, दिस इज युअर इमेज. पण ही इमेज आता बनवली कुणी? धिस डिव्हाइस जे मध्ये ठेवलेलं आहे इट इज नोन ॲज प्लेन मिरर. आता आपण या प्लेन मिररला थोडंसं डिटेलमध्ये स्टडी करू. मी याची एक सेपरेट कॉपी बनवून मी तुम्हाला आता फक्त प्लेन मिररचा पार्ट दाखवेल. आता गोष्टींकडे लक्ष द्या. आपण एवढाच पार्ट यूज करू ॲज अ प्लेन मिरर. मी एवढा पार्टच फक्त क्रॉप करून घेईल आपल्यासाठी. आणि आता आपण हा पोर्शन पाहूया. तर प्लेन मिरर आपल्याला कशाबद्दल काय काय इन्फॉर्मेशन देतो ते आता पाहूया. प्लेन मिरर असतो काय, तो कशा पद्धतीने इमेजेस बनवतो, त्याच्या इमेजेस व्हर्च्युअल आणि इरेक्ट असतात, याचा अर्थ काय, आता आपण पाहूया. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की एक
मिरर ठेवलेला आहे आणि या मिररच्या इथे बाजूला तुम्हाला हा जो एक फेंट पोर्शन दिसतो, धिस पोर्शन इज नोन ॲज पॉलिश्ड सरफेस. ओके, तर हा पॉलिश केलेला आहे. दिस पॉलिश इज युजली मेड अप ऑफ सिल्वर कोटिंग और ॲल्युमिनियम कोटिंग. ॲल्युमिनियम किंवा सिल्वरचं कोटिंग करून ती पॉलिश केली जाते. का आपण पॉलिश करतो? कारण आता प्रिव्हियसली तो एक ग्लास होता. हा जो ब्लॅक पोर्शन दिसतोय तो ऍक्च्युअली ब्लॅक नाहीये, तुम्हाला कळण्यासाठी आहे. सो धिस पोर्शन इज पॉलिश्ड पार्ट किंवा पॉलिश्ड सरफेस आहे. याला पॉलिश केलेले बाय सिल्वर और ॲल्युमिनियम. आता मी जे जे सांगायला थोडंसं लक्ष द्या. ॲल्युमिनियमने किंवा सिल्वरने केलेला असतं. आणि इकडचा जो पोर्शन दिसतो हा पोर्शन, धिस पोर्शन इज नोन ॲज रिफ्लेक्टिंग सरफेस. ठीक आहे. आता रिफ्लेक्ट का होणार? कारण येणारा जो लाईट रे असेल कुठूनही येऊ द्या, त्या लाईट रेला हा पोर्शन इकडे जाऊच देणार नाही, कारण आपण इकडे पॉलिश केले. पॉलिश करण्याचं रिझनच आहे, धिस रिजन विल नॉट अलाउ दिस इन्सिडेंट रे टू पास थ्रू इट. आता कोणी विचारू नका इन्सिडेंट रे म्हणजे काय. फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. मिरर कडे येणारा जो रे असतो लाईटचा, द लाईट रे विच इज अप्रोचिंग टुवर्ड्स द मिरर, दॅट इज इन्सिडेंट रे. आता आपण याला इथेच डिटेलमध्ये समजून घेऊ की इथून हा आता रिफ्लेक्ट होणार, म्हणजे तो वापस जाणार. या रस्त्याने आला आणि दुसऱ्या रस्त्याने त्याच मीडियम मध्ये निघून गेला, म्हणून याचं नाव आहे रिफ्लेक्टिंग सरफेस. तर प्लेन मिरर एक फ्लॅट सरफेस आहे, तो एका साइडने पॉलिश केलेला असतो. ओके, आता आपण पाहू व्हर्च्युअल आणि इरेक्ट इमेज म्हणजे काय. त्यासाठी आपण काही गोष्टी पाहूया. ओके, तर आता आपण पाहूया व्हर्च्युअल आणि इरेक्ट इमेज काय. तर इमेज काय, त्याच्या पुढे जाण्याआधी आपण काही आता गोष्टी पुन्हा पुन्हा वापरणार आहोत. टर्म्स, त्या टर्म्स कोणत्या कोणत्या असतील. आपण वापरूया टर्म ऑब्जेक्ट. ठीक आहे, त्यानंतर वापरूया टर्म इमेज. मग आपण वापरूया IR इन्सिडेंट रे, RR रिफ्लेक्टेड रे, आणि आपल्या सगळ्यांची आवडती नॉर्मल विच इज परपेंडिक्युलर लाईन. आता बघा, मी जेवढे या ठिकाणी टर्म्स लिहित आहे त्या सगळ्या टर्म्स आपण यूज करणार आहोत. नॉर्मल, त्यानंतर आपल्यासाठी एक महत्वाचा शब्द असणार आहे इंटरसेक्शन, त्यानंतर असणार आहे स्क्रीन, त्यानंतर एक वर्ड असणार आहे रियल, त्यानंतर एक वर्ड असणार आहे व्हर्च्युअल, त्यानंतर वर्ड असणार आहे इरेक्ट, अजून एक वर्ड असणार आहे इन्व्हर्टेड. ठीक आहे, त्याच्यानंतर एक वर्ड असणार आहे मॅग्निफाईड. एवढ्या टर्म्स आता आपल्याला यूज करायच्या आहेत. ऑब्जेक्ट म्हणजे ज्याला तुम्ही मिरर मध्ये पाहणार, मिररच्या समोर आपण ज्याला ठेवणार. यू कॅन सी इन धिस पिक्चर, दिस इज ऑब्जेक्ट. ठीक आहे, जो पॉलिश सरफेसच्या ऑपोजिटला उभा आहे, पॉलिश तर इकडे, तो इकडे उभा आहे, तर तो असतो ऑब्जेक्ट. आणि जो पॉलिश सरफेसच्या साईडला दिसतो ती असते इमेज. ओके, तर हा ऑब्जेक्ट आहे, ही इमेज आहे. आता ही जी इमेज आहे ना, ही बिहाइंड द मिरर बनलेली आहे, आरशाच्या मागे बनलेली आहे, म्हणून ही आहे व्हर्च्युअल इमेज. जी इमेज बिहाइंड द मिरर बनते, जी इंटरसेक्शनने, रियल इंटरसेक्शनने येत नाही. आपण मॅथ्स मध्ये शिकलं, दोन लाईन जिथे भेटतात दॅट इज इंटरसेक्शन पॉइंट. तर इथे पण आपण इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे काढणार. मग रिफ्लेक्टेड रे जिथे एकमेकांना भेटतील, जिथे मीट होतील, त्या इंटरसेक्शन पॉइंट जवळ इमेज बनत असते. इमेज बनते कुठे हे तुम्ही डोक्यात ठेवायचं आहे. इमेज इज अ पॉइंट और अ लेंथ
ही लेंथ पण असू शकते. इफ ऑब्जेक्ट इज व्हेरी स्मॉल, पॉइंट साइज ऑब्जेक्ट, तर त्याची इमेज ही पॉइंटच बनणार. जर ऑब्जेक्ट एक एक्सटेंडेड बॉडी असेल, जस्ट लाईक अ पेन, त्याला एक लेंथ आहे, तर त्याची इमेज पण तेवढ्या लेंथचीच बनणार. ओके, आता आपण हेच पाहतोय, दिस इज ऑब्जेक्ट अँड दिस इज इमेज. तर या टर्म्स आपण यूज करणार आहोत. आता आपण या सगळ्यांना वापरून पाहू आणि ऍक्च्युली आता आपण एक रे डायग्राम काढू आणि समजून घेऊ रिअल इमेज, ऑब्जेक्ट, व्हर्च्युअल, इरेक्ट अँड सो ऑन. ओके, आता थोडस सगळ्यांनी काळजीपूर्वक पाहायचं आहे. चला, मी परत या ठिकाणी आपला प्लेन मिरर घेतो. आपण फक्त आता प्लेन मिररवर बोलत आहोत. नंतर आपण स्पेरिकल मिरर्स कडे जाणार, जे स्पिअरने बनलेले असतात. दीज आर अनदर टाइप ऑफ मिरर्स. तिकडे वेगळा खेळ चालतो. तिकडे अजून नवीन कॉन्सेप्ट येतात. प्लेन मिरर आहे. प्लेन मिररच्या बाबतीत आपण आता काही गोष्टी फायनल करू. नीट लक्ष द्या. ऑलरेडी आपण काय पाहिलेलं आहे, इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे यांच्यामध्ये आपण एक इमॅजिनरी डॉटेड लाईन काढली होती लास्ट व्हिडिओमध्ये. त्याला आपण नाव दिलं होतं नॉर्मल. आपण या प्रत्येक ठिकाणी काय करू, एक नॉर्मल काढू आणि आपल्या गोष्टींना इमेज कशी बनेल हे पाहू. सगळ्यात आपण आधी इमेज काय करूया, या ऑब्जेक्टची बनवूया जो एक पॉइंट ऑब्जेक्ट आहे. तुम्ही याला पॉइंट म्हणून कन्सिडर करा. पॉइंट ऑब्जेक्ट असतो का सर? नसतो. इन रियालिटी नसतो. पण एखाद्या ऑब्जेक्टला आपण खूप दुरून पाहिलं, फार डिस्टन्स वरून पाहिलं, तर तो ऑब्जेक्ट आपल्याला खूप लहान दिसतो. जसं हायवेवर आपण खूप लांब जर जाऊन पाहिलं हायवेवर, तर आपल्या काय लक्षात येतं, खूप दुरून येणारा ट्रक एका छोट्याशा मुंगीसारखा दिसतो, एखाद्या अँट सारखा दिसतो. म्हणजे खूप दूर डिस्टन्सवर एखादा जेव्हा ऑब्जेक्ट असतो, तेव्हा तो आपल्याला एका पॉइंट सारखा दिसतो. तर इन फिजिक्स आपण तशा ऑब्जेक्टला जो कंपॅरिझन, डिस्टन्सच्या कंपॅरिझन मध्ये खूप छोटा दिसतो, दॅट इज नोन ॲज पॉइंट ऑब्जेक्ट. आता समजा हा पॉइंट ऑब्जेक्ट आहे आणि आपल्याला पाहायचे हा पॉइंट ऑब्जेक्ट. तुम्ही इथे बघू शकता की मी मिररच्या ऑपोजिट ठेवलेला आहे. ऑब्जेक्ट नेहमी पॉलिश साईडला ठेवत नाहीत, ऑब्जेक्ट नेहमी रिफ्लेक्टेड साईडला ठेवतात. ऑलरेडी आपण आता इथे पाहिले, रिफ्लेक्टिंग सरफेसच्या ऑपोजिट नेहमी ऑब्जेक्ट ठेवतात. इमेज कुठं बनते ते आपण इंटरसेक्शनने ठरवतो. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, आता बघा हा ऑब्जेक्ट आहे, दिस इज पॉइंट ऑब्जेक्ट. तर हा पॉइंट ऑब्जेक्ट आता आपण मिररच्या रिफ्लेक्टिंग सरफेस कडे ठेवतो. ऑब्जेक्ट नेहमी इन फ्रंट ऑफ मिरर ठेवतात. नाहीतर आपण आपलं तोंड आरशात पाहायला चाललोय ना, आरशाच्या मागे जाऊन उभे आहेत, त्याला काही अर्थ नाही. तिथे आपण स्वतःला दिसणार नाही. ओके, आरशाच्या मागे जाऊन उभं राहिलं तर काही दिसणार नाही, तिकडचं प्लास्टिकचं रिजन दिसेल फक्त. तर आपण आरशाच्या काचाच्या समोर उभे राहतो, त्याला आपण म्हणतो रिफ्लेक्टेड साईड आहे. आणि आपल्याला जे आरशाच्या मध्ये दिसतं, आरशाच्या आत गेल्यासारखं, दॅट इज आर पॉलिश्ड साईड. ती पलीकडची साईड आहे, तिकडे आपल्याला इमेज बनताना दिसते. तर इनसाइड असते ती, रिअल इमेज नसते, कारण आपण तिला कोणत्याही स्क्रीनवर घेऊ शकत नाही. जिथे ऍक्च्युअल रिफ्लेक्टेड रेज मीट होतात त्याला म्हणतात रिअल इंटरसेक्शन. आणि जे रिअल इंटरसेक्शन असते ना, तिथे बनणारी इमेज ही रिअल इमेज असते. इमेज दोन टाईपच्या असतात, रिअल आणि व्हर्च्युअल. व्हर्च्युअल म्हणजे दिसत आहे पण ती खोटी आहे, ती इमेज खरी नाही. ओके, आणि मिरर्स मध्ये बनतात त्या रिअल इमेजेस असतात. त्याला आपण एखाद्या स्क्रीनवर घेऊ शकतो, एका स्क्रीनवर ती इमेज आपण घेऊ शकतो, त्याचं प्रोजेक्शन घेऊ शकतो. ठीक आहे, तर तुम्ही आता एवढंच लक्षात ठेवायचं, जिथे ऍक्च्युअल रिफ्लेक्शन होते तिथे रिअल इमेज बनते, आणि जिथे रिफ्लेक्शन इंटरसेक्शन होत नाही त्या ठिकाणी आपल्याला व्हर्च्युअल इमेज भेटते. आता आपण बघू ह्याची इमेज रिअल आहे का व्हर्च्युअल आहे, चेक करूया. त्यासाठी आपण काय करू, आपल्याला माहिती की कोणत्याही ऑब्जेक्ट मधून इनफायनाईट लाईट रेज निघत असतात, तेव्हाच तो ऑब्जेक्ट आपल्याला दिसतो. आपल्या ह्युमन आईज मध्ये सेन्सिटिव्ह सेल्स असतात. आलेल्या लाईटला त्या काय करतात, ब्रेन कडे पाठवतात. ब्रेन त्याला इंटरप्रेट करतो आणि मग तो आपल्या डोळ्याच्या स्क्रीनवर दाखवतो.
आपल्या डोळ्याचा स्क्रीन म्हणजे बाहेरून दिसणारा डोळा नाही. आपल्या डोळ्याच्या आत एक स्क्रीन असतो, त्याचं नाव रेटिना. रेटिनावर इमेज बनत असते. नाव लुक. आता आपण याचे वेगवेगळे, आता सगळ्यांनी नीट लक्ष द्यायचंय. आता आपण इन्सिडेंट रे काढूया आणि मग बघूया काय काय होतं. समजा आपण एक इन्सिडेंट रे या पद्धतीने काढला. हा इन्सिडेंट रे आपण काढला. लेट से हा जो इन्सिडेंट रे आहे असा इन्सिडेंट रे 1, 1 2 3 काढू आपण वेगवेगळे. तर हा जो आहे ना, हा इन्सिडेंट रे, इफ यू कॅन सी, तो इन्सिडेंट रेज मिररवर परपेंडिक्युलर आहे आणि परपेंडिक्युलरचं नाव तर नॉर्मल होतं. तर इन्सिडेंट रे आपण जो यापूर्वी पाहिला होता सरफेसवर असा आला होता, असा तो रिफ्लेक्ट झाला होता आणि नॉर्मल दोघांच्या मध्ये होती. पण आता हा स्वतःच कुठं आलाय बघा, नॉर्मलच्याच डायरेक्शनने आला. तर या केसमध्ये हा नॉर्मलच आला. तर आता एक नियम लक्षात ठेवायचा, इन्सिडेंट रे जर नॉर्मलच्याच अलॉंग आला तर तो त्याच रस्त्याने वापस जातो. म्हणजे हा आला तसाच निघून गेला. तो आला असा या डायरेक्शन मध्ये आणि तो रिफ्लेक्ट होऊन वापस गेला. वाय इट इज रिफ्लेक्टेड? बिकॉज हिज पॉलिश्ड सरफेस डज नॉट अलाव इट टू गो बियॉन्ड. तुझ्या पलीकडे जाऊ दिलं नाही त्याने. त्याने म्हणला आलास, इथे गेटमॅन आहे, या पॉइंटला वापस जा. त्याने याला वापस पाठवलं. चला मग अजून एका नवीन पद्धतीने पण एक रे काढू. आता लक्ष द्या सगळ्यांनी. आपण एक दुसरा इन्सिडेंट रे काढूया. आता मजा येईल पहा. लेट से ऑब्जेक्ट मधून खूप लाईट रेज निघतात आणि एक लाईट रे आला आणि इथे पडला या पॉइंटला. नाव यू कॅन सी धिस इन्सिडेंट रे I2. आपण ह्याला नाव दिलं होतं I1. समजा हा जो I2 आहे हा मात्र आता नॉर्मल नाही बघा, याने इथे काही राईट अँगल केलेला नाहीये. तर आपण इथे काय करू शकतो, इमॅजिन एक नॉर्मल इमॅजिन करू शकतो. तर हे नॉर्मल कसा दिसेल? लेट से याच्यावर एक परपेंडिक्युलर आपण काढला असा. ही नॉर्मल आहे, ही नॉर्मल आहे. आता ही काही रिअल लाईन नसते म्हणून आपण हिला डॉटेड करू टू अंडरस्टँड इट व्हेरी वेल. या पद्धतीने दिस इज द नॉर्मल. आता आपल्याला माहिती आहे की इन्सिडेंट अँगल इथं होत असतो नॉर्मल सोबत. I2 ने केलेला बघा, इथे स्मॉल I2 होईल. आणि आपण काय पाहिलं होतं, जेवढा इन्सिडेंट अँगल असतो तेवढाच रिफ्लेक्टेड अँगल असतो. आता इथून हा रे काय होणार आहे, इथून हा रे लेट से आपण परत कॉपी केला आणि आपण याला आता स्टडी करत आहोत. चला याचं रिफ्लेक्शन होईल आणि याचं रिफ्लेक्शन लेट से कसं होईल पहा, इंटरेस्टिंग आहे. याला या पद्धतीने मी घेतलं. आता पहा याचं रिफ्लेक्शन असं होऊन जाईल की नाही वापस. इंटरेस्टिंग आहे, नीट बघत चला. आता बघा हा असा आला आणि असा निघून गेला. ह्याच्यातून आपण अजून एक थर्ड रे काढूया. म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये म्हणून आपण याचे वेगवेगळे कलर्स घेऊ. हा आला आणि या कलरने तो परत निघून गेला. ओके, नाव लेट अस ड्रॉ अनदर इन्सिडेंट रे I3. ऑब्जेक्ट मधून तर खूप निघत आहेत. आपण अजून एक इमॅजिन केला आणि तो समजा या पॉइंटला आला. तो मिररवर वेगवेगळ्या पॉइंटवर पडू शकतो. आता आपण याला काय करू, एक वेगळा कलर देऊ. चला लेट से आपण त्याला एक असा कलर देऊ. आता हा इथून परत काय होणार, नॉर्मल काढूया. अगेन ज्या ज्या पॉइंटला स्ट्राईक होईल तिथे नॉर्मल काढूया. यू कॅन सी इथे एक नॉर्मल काढली आणि आता हा जो आहे ना, हा परत काय होणार, रिफ्लेक्ट होणार. हा रिफ्लेक्ट होणार या पद्धतीने. तो ज्या अँगलने आला त्याच अँगलने निघून जाईल. समजा तो असा निघून गेला. आता तुम्ही इमॅजिन करा बेटा, खेळ आता येत आहे. लक्ष द्या. आता या ठिकाणी आपण पाहू हे या पद्धतीने गेलं. ठीक, तर I1 I2 I3 आपण तीन वेगवेगळ्या प्रकारचे इथे इन्सिडेंट रे कन्सिडर केले. लेट्स से धिस थर्ड इन्सिडेंट रे I3. हा सेकंड होता, हा फर्स्ट होता. आता तुम्ही इमॅजिन करा
हा जो रे दिसतो, जो बघा तो कोणता आहे, हा आहे I2 वरून आलेला R2, रिफ्लेक्टेडला R म्हणूया. तसा हा I1 होता, तसा हा R1 होता. हा I2 होता दिसतो, तर हा जाणारा असेल R2, आणि हा होता I3, तर हा असेल R3. तर तुम्ही जर नीट पाहिलं, इफ यू सी केअरफुली, याला जर तुम्ही पुढे एक्सटेंड केलं याला, तर हा पुढे जाईल, आणि बघा याला एक्सटेंड केलं तर खाली जाईल. तर या दोघांची डायरेक्शन एकदम वेगवेगळी आहे. तर हे दोघं कधीही इकडे एकमेकांना मीट होणार नाहीत. ह्यांना जर या R2 आणि R3 ला एक्सटेंड केलं, दे विल नेव्हर मीट इच अदर. आता बघा भेटणारच नाहीत या डायरेक्शनला, कारण एक असा जात आहे, यू कॅन सी, असा जात आहे, आणि एक असा जात आहे. आता बरोबर एकमेकांना भेटतील का स्ट्रेट लाईनने असेच गेले तर? कधीही नाही भेटणार. म्हणजे आरशाच्या फ्रंटला आहेत, आता दोघेही बघा फ्रंटलाच आहेत, पॉलिश साईडला नाही आहेत. या केसमध्ये हे एकमेकांना कधीही इंटरसेक्ट होणार नाहीत. मीन्स these two reflected rays will never meet each other in front of mirror. म्हणून यांचं इंटरसेक्शन इन फ्रंट ऑफ मिरर भेटणार नाही, म्हणून यांची इमेज रिअल असणार नाही. लक्षात घ्या, प्लेन मिरर्स मध्ये कधीही डिफरंट अँगलने ज्यावेळेस इन्सिडेंट रे येतात आणि ते रिफ्लेक्ट होतात, तेव्हा त्यांचे ऍक्च्युअल इंटरसेक्शन कधीच मिररच्या समोर होत नाही. आणि जोपर्यंत इंटरसेक्शन होत नाही, तोपर्यंत इमेज फॉर्म होत नाही. इमेज फॉर्मेशनचा एक गोल्डन रूल लक्षात ठेवायचा, wherever reflected rays intersect each other or one another, only then image is formed. या केसमध्ये तुम्ही पाहू शकता की R2, R3 आणि R1 ते इकडे सरळ निघून जात आहे. R2 या एका अँगलने इकडून निघून जात आहे. R3 कुठेतरी खाली दुसऱ्या दिशेने जात आहे. तर हे तिघ एकमेकांना कधीच भेटणार नाहीत. सर मग काय करायचं, ह्यांना भेटवायचंच असेल तर मग आपल्याला आरशात इमेज कशी दिसते? इंटरसेक्शन कुठेतरी झालेलं असणार. ते इमेजचं फॉर्मेशन जे आहे, ते इंटरसेक्शन फक्त लक्षात घ्या आरशाच्या मागे होतं, बिहाइंड द मिरर होतं, म्हणजे पॉलिश पार्ट कडे होतं, म्हणून आपल्याला आरशात आपली इमेज दिसते. आता बघा ते कसं होतं, इंटरेस्टिंग पार्ट आहे, सगळ्यांनी लक्ष द्या. त्यासाठी आपण एवढा पोर्शन इथून काढून टाकू. आता पहा बेटा, मी काय करणार, हा जो रे आहे ना, जो रिफ्लेक्ट झाला तो या डायरेक्शनला रिफ्लेक्ट झाला. आता मी याला काय करणार, या सगळ्यांना कॉपी करणार, याला इकडे आणणार या डायरेक्शन मध्ये. लक्ष द्या, तर रिफ्लेक्टेड रे असा इकडे जाईल, पण हा ऍक्च्युअली आता जात आहे का, नाही, म्हणून आपण याला करूया डॉटेड. डॉटेडचा अर्थ तो इमॅजिनरी आहे, तो ओरिजिनली होतच नाहीये असा. चला मी याला काय करेल, पुढे याच डायरेक्शन मध्ये म्हणे तू निघून जा सरळ. आता R1 असा गेला, पण तो आता बिहाइंड द मिरर आहे. ऍक्च्युअल रिफ्लेक्शन कुठं होतं बघा, लेफ्टला होतं. आपण आता त्याला विचार करायलो, चला आरशाच्या बिहाइंड तो कुठे जात असेल, आपण इमॅजिन करायलो. लक्षात घ्या, वी आर इमॅजिनिंग. सो दिस इज डॉटेड लाईन इज ड्रॉ. डॉटेड लाईनचा अर्थ आहे इमॅजिनेशन सुरू आहे, रिअली हे करत नाहीयेत आपण. सेम वे मध्ये याला तुम्ही कॉपी पेस्ट करा आणि ह्याला फ्लिप करा. ठीक आहे, चला याला आपण घेऊ आणि याला फ्लिप करू वर्टिकली. चल ठीक, काय अडचण नाही. तू काय कर बाबा, वापस इथे ये याच पॉइंटला, आणि आता तू अलॉंग धिस लाईन निघून जा असा. बघा खूप मजा येणार आहे. हा आता जो पार्ट आहे ना, तो हा आहे या लाईनला, पण हा रिअल नाही, म्हणून याला पण आपण डॉटेड करूया. याला आपण डॉटेड करूया. हा पण डॉटेड आहे. आता ही जी थर्ड लाईन आहे, हिला पण कॉपी पेस्ट करूया, आणि हिला आपण घेऊन इकडे या डायरेक्शन मध्ये
नाव यू आर एबल टू सी हे 3 जण कुठे भेटायलेत बघा एकमेकांना. द स्टोरी इज चेंजिंग हिअर. स्टोरी इज बिंग चेंजिंग हिअर. आता याची डायरेक्शन आपल्याला ऑपोजिट करायची आहे. तर चल तू इथं वापस ये आणि तू सरळ या लाईनच्या अलॉंग निघ 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 निघ. नाव यू कॅन सी तो कुठं चाललाय. ऍक्च्युली इथं आला. आता 3 डॉटेड लाईन्स बिहाइंड द मिरर कुठं इंटरसेक्ट झाल्या. यू कॅन सी. यू कॅन सी दॅट पॉइंट लाईज हिअर अँड दिस इज द इमेज ऑफ दिस पॉइंट. बघा त्याची इमेज. आणि अशी आपल्याला कोणतीही वस्तू मिरर मध्ये दिसते. ओके, ती मिरर मध्ये दिसते. बट आता इंटरेस्टिंग गोष्ट आहे. धिस पॉइंट पॉइंट होता, पण हा आपण मिररच्या रिफ्लेक्टिंग साईडला ठेवला होता, म्हणून याचं नाव आहे ऑब्जेक्ट. हा आपला ऑब्जेक्ट आहे. पण आता हे जे बनलेलं आहे ना, पॉलिश्ड साइड कडे बनलेलं आहे, ही आहे इमेज, जी आरशात आपल्याला दिसते. आपण आपल्या हातामध्ये एक स्माइलचा बॉल घेतला, आरशाच्या समोर आपण इन फ्रंट ऑफ मिरर आपण उभे राहिलो, तर आपल्या हातातला बॉल आहे ऑब्जेक्ट आणि मिररच्या ग्लासच्या आत जो दिसतो ती आहे त्याची इमेज. पण ती इमेज तुम्ही आता पाहिलं या सगळ्या डायग्राम्स काढून, तर ओरिजिनल इंटरसेक्शन न भेटल्यात का? नाही. इन फ्रंट ऑफ मिरर तर रिफ्लेक्शन होताना बघा, त्या आता लाईन एकमेकाला भेटणारच नव्हत्या, आपण आत्ताच पाहिलं. म्हणजे रिअली भेटल्या का त्या एकमेकांना? नाही. आपण त्यांना जबरदस्ती भेटवले मागं नेऊन. Forcefully we allowed them to intersect each other, so their intersection is done behind the mirror. Okay, behind the mirror. म्हणून हे रिअल इंटरसेक्शन नाहीये. म्हणून या इमेजचं नाव असतं व्हर्च्युअल इमेज. व्हर्च्युअल इमेज इज फॉर्म्ड बाय इमॅजिनरी इंटरसेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड रेज. हे ऍक्च्युअली तर कधी भेटलेच नसते एकमेकांना. इन फ्रंट ऑफ मिरर तुम्ही याला बघा, या R1 ला म्हणलं तर तो म्हणेल मी चाललो इकडे इकडे, R2 म्हणेल मी तर चाललो इकडे, R3 म्हणेल मी चाललो इकडे. तिघांचे तोंड 3 दिशेला आहेत, ते एकमेकांना आरशाच्या फ्रंट मध्ये तर कधीच भेटणार नाहीत. म्हणून आपण त्यांना कुठं नेऊन भेटवलं? आरशाच्या मागे. पण ही आहे व्हर्च्युअल इमेज, ही आहे ऑब्जेक्ट. आता व्हर्च्युअल इमेज जी असते ना, ती नेहमी इरेक्ट असते. इरेक्टचा अर्थ सरळ. सरळ याचा अर्थ असा. तुम्ही असं समजून घ्या, हा सरफेस आहे, मध्ये कुठेतरी एक मिरर आहे, पॉलिश पार्ट आहे, आणि इथे आहे ऑब्जेक्ट. या ऑब्जेक्टची जी इमेज बनेल बिहाइंड द मिरर, ती बघा अशी सरळ बनेल. याला म्हणतात इरेक्ट. जर याची इमेज अशी बनली असती, बघा बिलो खाली दिसेल, तर हिला म्हणतात इन्व्हर्टेड इमेज. इन्व्हर्टेड इमेज इज ऑलवेज रिअल. का? कारण मी आता कुठं काढली बघा, मी मिररच्या फ्रंटलाच काढली. याचा अर्थ ऍक्च्युअल इंटरसेक्शन मिररच्या समोर झालेलं आहे. आणि हे कुठं घडतं? कॉन्केव्ह मिरर मध्ये घडतं असं. म्हणून कॉन्केव्ह मिरर मध्ये रिअल इमेजेस मिळतात. रिअल इमेजेस वी कॅन ऑब्टेन रिअल इमेजेस इन फ्रंट ऑफ मिरर अँड ऑल्सो वी कॅन टेक इट ऑन अ स्क्रीन. म्हणून आपल्याला ते रिअली दिसतात तिथे. स्क्रीनवर ज्या इमेजेस घेता येतात दोज आर रिअल इमेजेस. ज्या घेता येत नाहीत दोज आर व्हर्च्युअल इमेजेस. व्हर्च्युअल इमेजेस आर ऑलवेज इरेक्ट, सरळ असतात. अँड रिअल इमेजेस आर ऑलवेज इन्व्हर्टेड, आणि त्या बघा मिररच्या समोर भेटतात. पॉइंट ऑब्जेक्टची ही डायग्राम तुमच्या लक्षात आली असेल. ह्याच्यात एक इंटरेस्टिंग गोष्ट काय होते पहा. यू कॅन सी डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम द मिरर. बघा हे ऑब्जेक्टचं डिस्टन्स आहे मिरर पासून, आणि इमेजचं डिस्टन्स मिरर पासून. तुम्ही जर नीट या ठिकाणी पाहिलात तर हा जो एक ट्रायंगल दिसतो आणि हा जो एक ट्रायंगल दिसतो बघा, हे दोन कॉन्ग्रंट आहेत, सेम ट्रायंगल आहेत. याचा अर्थ याचा बेस आणि याचा बेस सेम आहे.
ह्याचा अर्थ डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम द मिरर इज ऑलवेज इक्वल टू डिस्टन्स ऑफ इमेज. तर इथे लक्षात ठेवायचं आहे, डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम द मिरर is always equal to distance of image from the mirror. I will write here distance of object from mirror is equal to distance of image from the mirror. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण याची अजून प्रॅक्टिस करू नेक्स्ट पार्ट मध्ये, तेव्हा तुमच्या लक्षात येईल. पहा, इन हे वाक्य आजच्या व्हिडिओ मधलं मेन आणि लास्ट वाक्य. इन प्लेन मिरर्स only virtual images which are erect always, erect म्हणजे upright, are formed. तर प्लेन मिरर मधल्या सगळ्या इमेजेस व्हर्च्युअल असतात आणि इरेक्ट असतात. ऑल व्हर्च्युअल इमेजेस आर इरेक्ट. डोळे बंद करून हा व्हिडिओ संपला की हे वाक्य 4दा 5दा बोलायचं आहे. व्हर्च्युअल इमेजेस आर ऑलवेज इरेक्ट. व्हर्च्युअल इमेजेस आर ऑलवेज इरेक्ट. These images are formed behind the mirror. Behind the mirror. तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण ह्याला एक्सटेंडेड बॉडीला पाहू. त्याच्या इमेजेस कशा बनतात, लॅटरल इन्व्हर्जन तिथे चांगलं कळेल ते तिथं पाहू. लेफ्ट साइड राईट झाली, राईट साइड लेफ्ट झाली ते आपल्याला तिथे कळेल. आणि त्यानंतर आपण स्पेरिकल मिरर पाहू. तर इथे आपण थांबूया. गुड बाय.